शेतकऱ्याची मेहनत आमची जबाबदारी. प्रगत तंत्रज्ञानासह पिकांचे संपूर्ण संरक्षण. इडीमॅक्स बायोटेक, तुमच्या शेतीचा खरा पार्टनर. नमस्कार मित्रांनो, या ठिकाणी 11 जून आणि 12 जून ह्या दोन दिवसामध्ये पावसाची शक्यता कशी असणार आहे याची संपूर्ण विशेष माहिती आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत. तर व्हिडिओला संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा. एकदम शॉर्टकट आपल्याला व्हिडिओ सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. सकाळपासून दुपारनंतर, संध्याकाळनंतर आणि मध्यरात्री अशा आपण 3-4 स्टेपमध्ये व्हिडिओ बघणार आहोत. तर 11 आणि 12 तारखेचा व्हिडिओ सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा. आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि मित्रांनो, मोठा पाऊस आपल्याला सर्व महाराष्ट्रभर कधी येणार आहे ही सुद्धा माहिती आपण शॉर्टकटमध्ये घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आपले गाव, तालुका, जिल्हा मला कमेंट करून नक्कीच कळवा. सुरुवात करूया मित्रांनो. आपण 11 तारखेला सकाळपासून जर बघितलं तर आपल्याला किनारपट्टीपासून हलके ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. सकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर नाशिक, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, नंदुरबार या ठिकाणी आपल्याला सकाळपासून ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. तसेच कोल्हापूर, सातारा आणि सांगली या ठिकाणी रत्नागिरी ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. दुपारपर्यंत हे असं वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. त्यानंतर दुपारनंतर आपल्याला बदल बघायला मिळणार आहे. तो बदल म्हणजे तर आपल्याला किनारपट्टीला सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या काही भागांमध्ये हलक्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. पाऊस हा एकदम हलक्या स्वरूपाचा असणार आहे. वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला वाऱ्याचं प्रमाण सुद्धा बघायला मिळणार आहे. वाऱ्याचं प्रमाण जे आहे ते आपल्याला 20 ते 25 प्रति तास किलोमीटर याप्रमाणे आपल्याला वारे बघायला मिळणार आहे. त्यानंतर संध्याकाळचं वातावरण आपण या ठिकाणी बघूया. संध्याकाळी आणि रात्रीच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर पावसाची शक्यता आपल्याला गडचिरोली आणि चंद्रपूरच्या काही भागात हलका पडू शकतो, शक्यता कमी आहे. त्याचप्रमाणे इतरत्र भागात जर बघितलं रात्रीच्या वातावरणामध्ये तर कुठेही पावसाची शक्यता नाही, परंतु ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. आता या ठिकाणी 12 तारखेचं वातावरण आपण बघणार आहोत. 12 जूनला सकाळी जर बघितलं तर आपल्याला नाशिकला हलके ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. मुंबई, पुणे या ठिकाणी सुद्धा आपल्याला हलके ढगाळ वातावरण, कोल्हापूरमध्ये ढगाळ वातावरण आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सांगलीच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण असेल तर काही भागांमध्ये नाहीये. अशाप्रमाणे हे सकाळचं वातावरण असणार आहे. त्यानंतर दुपारी बदल होईल आणि दुपारनंतर जर बघितलं तर नाशिक, मुंबई, पेन, तसेच लोणावळा, महाड, महाबळेश्वर ह्या ठिकाणी जर बघितलं तर ढगाळ वातावरण आहे. कोल्हापूर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग ढगाळ वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे. वारे वाहताना बघायला मिळणार आहे. आणि त्यानंतर दुपारनंतर बदल होईल. 12 तारखेचा जो अंदाज आहे आपण या ठिकाणी बघत आहात. 12 तारखेच्या अंदाजामध्ये दुपारी जर बघितलं तर दुपारी आपल्याला फक्त किनारपट्टीला ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे. त्यानंतर 12 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये जर बघितलं तर आपल्याला पावसाची शक्यता जी आहे ती आपल्याला ह्या ठिकाणी मेहकर, मालेगाव, वाशिम, चिखली, लोणार, रिसोट या ठिकाणी बघायला मिळत आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो जिंतूरच्या काही भागात, हिंगोलीच्या काही भागात पाऊस आहे, पण एकदम हलक्या स्वरूपाचा आहे, जोरदार नाही. वाशिम, मालेगाव तसेच मेहकर या ठिकाणी आपल्याला पावसाची शक्यता, तर मंगळूरपीरच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी 12 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये आहे. तसंच पैठण धरण क्षेत्राच्या काही भागात आपल्याला तुरळक हलका पाऊस या ठिकाणी बघायला मिळत आहे. तसेच गेवराई आणि बीडच्या काही भागात फक्त वातावरण होईल, पावसाची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर अहिल्यानगरमध्ये जर बघितलं तर अहिल्यानगरमध्ये आपल्याला सुद्धा काही भागात, आपल्याला सुपाच्या काही भागात, ढवळपुरीच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता या ठिकाणी आपल्याला वर्तविली जात आहे. त्याचप्रमाणे इतरत्र भागात ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, पावसाची शक्यता कमी आहे. सोलापूर आणि कोल्हापूर तसेच सांगलीच्या काही भागात हलक्या पावसाची शक्यता वर्तविली जाणार आहे. तसं बघितलं तर सर्वत्र आपल्याला बऱ्याचशा भागांमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो अहिल्यानगर, बीड, तसेच धाराशिव आहे, लातूर आहे, सोलापूर आहे, कोल्हापूर आहे, सांगली आहे आणि यवतमाळ, हिंगणघाट, भंडारा, नागपूर इथे पावसाचं वातावरण होईल, परंतु पावसाची शक्यता नाहीच्या बरोबर आपल्याला या ठिकाणी 12 तारखेला संध्याकाळच्या वातावरणामध्ये बघायला मिळणार आहे. त्यानंतर 12 तारखेला रात्रीचं वातावरण जर बघितलं तर रात्रीच्या वातावरणामध्ये आपल्याला लातूरच्या काही भागात पावसाची शक्यता आहे, ती म्हणजे निलंगाच्या काही भागात पावसाची शक्यता आपल्याला बघायला मिळत आहे. या ठिकाणी निलंगाच्या काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस बघायला मिळत आहे, अति जोरदार या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत नाही. आपण या ठिकाणी 2 दिवसाचं वातावरण बघितलेलं आहे आणि त्यानंतर 15, 16, 17 नंतर आपल्याला पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे. त्याचा व्हिडिओ आपल्याला सकाळच्या वातावरणामध्ये, सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे की 15, 16 नंतर आपल्याला पावसाची शक्यता कोणकोणत्या भागात बघायला मिळणार आहे. खास करून आपल्याला या ठिकाणी नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावती, अकोला, यवतमाळ, हिंगोली, वाशिम या ठिकाणी आपल्याला पावसाला सुरुवात इथून बघायला मिळणार आहे. तर सर्वत्र आपल्याला पाऊस बघायला मिळत आहे. 15-16 तारखेनंतर ही माहिती आपल्याला सकाळच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे. संपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. सकाळचा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.